हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत गोरोबा महाराज की जय। श्री अगस्त्य मुनि महाराज की जय। नमः पार्वती पतये शिव हर महादेव। पुण्य पावन भूमीमध्ये आपण एक कथा करीत आहोत। आज कथेचा चौथा दिवस आहे। सप्त ऋषीपैकी महान तपस्वी जे अधिकार संपन्न आहेत, वैराग्य सुशील, धैर्यवान, महापराक्रमी असे श्री अगस्त्य मुनी यांच्या दरबारामध्ये आपण गेले 3 दिवस कथा श्रवण करीत आहात। ह्याच कथेचा चतुर्थ दिन आहे। आपण कालच्या कथेमध्ये सर्व देव लोक अगस्त्य मुनीला विनंती करतात। त्यामध्ये इंद्र आहे, देवगुरु बृहस्पती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश हे सर्वजण येतात आणि विनंती करतात। आपण दक्षिणेकडचा प्रवास करायचा आहे। अगस्त्य मुनी विचारतात कारण काय? त्याने कारणही सांगितलं। मेरू पर्वत आणि विंध्याचल पर्वत या दोघांमध्ये चढावड लागलेली आहे आणि विंध्याचल पर्वताची उंची वाढत आहे। यदा कदाचित आपण जर विंध्याचल पर्वताकडे गेला नाहीत तर मात्र दक्षिणेकडचा जो पृथ्वीचा भाग आहे तो नेस्तनाबूत होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण दक्षिणेकडे जायचं असं सांगितलं। अगस्त्य मुनी तात्काळ या ठिकाणी त्यांना होकार देतात, कारण संत महात्मे जे असतात त्याचे एकच तळमळ असते, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। या उक्तीप्रमाणे अगस्त्य मुनी विंध्याचल पर्वताकडे येतात आणि विंध्याचल पर्वताने जेव्हा अगस्त्य मुनींना पाहिलं तेव्हा नतमस्तक होतात आणि अगस्त्य मुनी त्यांना असे एक पाठीवर थाप मारतात आणि त्याला सांगतात, बाबा मी जोपर्यंत दक्षिणेकडून तीर्थयात्रा करून वापस येत नाही, कृपया आपण असंच स्थिर राहायचं आहे, आपली उंची उठायचं नाही। म्हणजे असंच तो पसरलेला तो विंध्याचल पर्वत आहे आणि ती शिरसावंत आज्ञा हा विंध्याचल मानतो आणि मग मात्र अगस्त्य मुनी उत्तरेकडे येतात आणि उत्तरेकडे आल्यानंतर ते दंडकारण्यामध्ये प्रवेश करतात। दंडकारण्यामध्ये एका मध्यभागी ठिकाणी ते एक असं खूप मोठा एक आश्रम करतात आणि तो जो आश्रम आहे तो आश्रम अहमदनगर म्हणजे आताचा तो अहिल्यानगर आहे, अंकोले नावाचं आता ते शहर झालेलं आहे। मात्र अकोलेश्वर नावाचं भगवान श्री विष्णूचं मोठं मंदिर आहे आणि त्या अकोलेश्वराच्या मंदिराजवळ त्या ठिकाणी ते त्यांचा निवास करीत आहेत।
आणि जेव्हा ते तिथं निवास करतात अगदी आनंदानं त्या ठिकाणी अखंड शिवजीचं भजन करतात, या भगवान परमात्म्याची उपासना करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. दोन्ही देव एक पायी, दोन्ही देव एक पायी, दया ऐके तुझे नाही, दया ऐके तुझे नाही, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. शिवारामा नाही भेद, शिवारामा नाही भेद, आईचे देव तेही सिद्ध, आईचे देव तेही सिद्ध, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी
महादेव देव भजन करी महादेव जनी मने आत्मा एक जनी मने आत्मा एक जनी मने आत्मा एक सर्वागती त्वयापकम् जनी मने आत्मा एक जनी मने आत्मा एक सर्वागती तोयापक सर्वागती तोयापक श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव आणि असा हा जो आश्रम आहे या आश्रमामध्ये अगस्त्य मुनी नितांत अक्कलेश्वर म्हणजे भगवान शिवजीची उपासना करतात. रामायणामधील प्रसंग आहे. याच आश्रमामध्ये भगवान शिवजी आणि माता पार्वती या दोघांना रामकथा अगस्त्य मुनी स्वतः सांगत आहेत. परंतु भाग असा आहे माझ्या मालकाचा अधिकार खूप मोठा आहे, मग यांची काय कथा श्रवण करायची म्हणून कथेमध्ये पार्वती मातेला झोप लागते मध्ये कथा श्रवण करीत नाही. तो पुढचा भाग आहे. म्हणजे याच आश्रमामध्ये भगवान प्रभू रामचंद्राची जी कथा रामकथा अगस्त्य मुनी भगवान शिवजींना सांगतात. या प्रवरा नदीच्या काठावर हे असं खूप मोठं आश्रम आहे. आजही अकोल्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते आश्रम आहे. महाराष्ट्रामध्ये जे 3 आश्रम आहेत त्यामध्ये रामटेक नागपूर, दुसरं अकोलेश्वर अकोले आणि तिसरं हे आपले डकवाडी क्षेत्र. आश्रमाच्याच पाठीमागे एक कर्पूर निर्झर नावाचे एक झरा आहे आणि तो झरा पुढे प्रवरा नदीमध्ये मिळतो आणि तिथूनच भुयारी मार्गाने असं सांगतात की भगवान प्रभू रामचंद्र त्या आश्रमातून भुयारी मार्गाने पंचवटीपर्यंत आले होते. असे त्या आश्रमाची एक कीर्ती आहे आणि तो दंडकारण्याच्या मध्यभागी तो आश्रम आहे. आता या ठिकाणी शंका निर्माण होते, मग त्या दंडकारणे जो निर्जल होतं शुक्राचार्य शाप दिला होता त्याचं काय केलं. तर या ठिकाणी अगस्त्य मुनी आल्याबरोबर ते पूर्ण दंड करण्याचा उद्धार झालेला आहे. सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. त्या ठिकाणी पाणी पाऊस येऊ लागलेला आहे. अगस्त्य मुनी त्या ठिकाणी प्रवरा आणि कावेरी या 2 नद्या दक्षिणेकडे मुख्य स्वरूपातून त्यांनी निर्माण केले आहेत. उत्तरेहून का आले त्याची कारणे आहेत. एक सज्जनाचं रक्षण, 2 दंडक भरण्यास सुजलाम सुफलाम म्हणजे ते दंडकारण्य जे आहे ते सुजलाम सुफलाम त्याने केलेलं आहे. ऋषी मुनी साधू संत यांना निर्भय करण्यासाठी. हे पहा, निर्भय माणसाने जीवन जगलं पाहिजे. निर्भय म्हणजे भयमुक्त जीवन जगलं पाहिजे. कुणाच्या तरी धाकात जीवन जगणं म्हणजे परस्वाधीन जीवन आहे. माणसानं हमेशा स्वावलंबी जीवन जगावं, निर्भय जीवन जगावं. जसं एखादा सिंह जंगलामध्ये फिरू लागला, सिंह कसा जीवन जगतो महाराज? निर्भय जगतो ना तो, त्याला भीती आहे कोणाची? तसं जीवन जगलं पाहिजे.
मात्र निर्भयपणे जीवन जगत असताना आपलं आचरण सुद्धा त्याच पद्धतीचं पाहिजे. माणसानं आचारहीन न वागता आचारवान वागणं. परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये किंबहुना कोणताही संप्रदाय असतो त्याच्या संप्रदायामध्ये एक महत्व आहे. तो नामचिंतन घेतो किती, घेतो कसा, एक. दोन, त्याचा आचार पाहिला जातो. जो नाम साधण्यावर आरूढ आहे, ज्याचा आचार शुद्ध आहे, त्याच्या जीवनामध्ये पराजय नावाची वस्तू त्याला कधीच सापडत सुद्धा नाही. आणि हेच आहे अगस्त्य मुनी जेव्हा आले ना दंड करण्यामध्ये, सर्वांचं जीवन त्याने उद्धरून टाकलेलं आहे. ऋषी मुनी साधू संत यांना निर्भय करण्यासाठी, स्वतः ऋषी आहेत पण दंड करण्यामध्ये अनेक ऋषी आहेत, त्यांना निर्भय करण्यासाठी राहा, आता तुम्हाला भीती नाही, बिंदास या तुम्ही समोर, अरे या वेशीत या, जा शेतामध्ये काम करा, काबाड कष्ट करा, हे राज्य छत्रपतींचं राज्य आहे. नाहीतर होतं ना पूर्वी, अरे धाड आली, मोगल आले, टोळे आली, चला चला पळा पळा घरी, लोक विहिरीत जाऊन लपायचे, लोक भुयार गाठायचे, झाडावर चढायचे. पण जेव्हा छत्रपतींचं शासन या पूर्ण समग्र हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये आलं ना, तेव्हा शेतकरी आनंदामध्ये काम करू लागला, मंदिरामध्ये पुजारी आनंदानं पूजा करू लागला, आनंदाने कीर्तनकार कीर्तन करू लागले, आनंदानं भजनी भजन करू लागले. त्या पूर्वीचा काळ खूप भयानक होता. अरे एकादशी आहे, भजन करा, भजन करा, भजन 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 सुरू झालं भजन, अरे उठा 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 उठा, टोळी आली. म्हणजे निर्भय स्वरूपानं परमार्थ करता येत नव्हता. अगस्त्य मुनी दक्षिणेकडे आल्याबरोबर निर्भय स्वरूपाचा परमार्थ सुरू झाला. ऋषी मुनी साधू संत हे निर्भय झाले. आणि एवढंच नाही, लक्ष द्या, तुम्हाला सांगतो, अनेक तुम्ही कथा ऐकल्या असतील. भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचं जे लग्न झालं ना, त्या लग्नामध्ये सर्वजण होते, सर्व देवलोक होते, सुरगण होते, किन्नर होते, भरपूर होते, पण त्या लग्नामध्ये अगस्त्य मुनी नव्हते. त्याचं कारण आहे, पृथ्वीचा समतोल साधण्यासाठी अगस्त्य मुनी दक्षिणेकडे आहेत. ऋषी मुनीला निर्भय बनवण्यासाठी अगस्त्य मुनी दक्षिणेकडे आहेत. किंबहुना जर अगस्त्य मुनी दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यानंतर ह्या पृथ्वीचं काय होलो, पुन्हा तो विंध्याचल उभा राहील. आणि म्हणून अगस्त्य मुनी इकडे आहेत. एकटे अगस्त्य मुनी फक्त भगवान शिव पार्वतीच्या विवाहामध्ये नव्हती, असं शास्त्रामध्ये किंवा असे थोर साधू संत सांगतात. त्याच्या मुखातून काही मी कथा तुम्हाला सांगितल्या आहेत. म्हणजे प्रवर आणि कावेरी नदीचा उगम होतो. आणि यामुळं काय झालं, दंड करण्याचा भाग सर्व सुखावलेला आहे, सर्व आनंदी जीवन जिकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हे प्रत्येक गोष्टीला विरोधार्थी शब्द असतो ना, विरोधार्थी शब्द. विरोधार्थी शब्द म्हणजे काय हो, कोणी सांगेल का? सुख म्हटलं की दुःख आलं ना, पाप म्हटलं की, बरोबर ना, पाप म्हटलं की पुण्य आलं. मग आताच महाराजांनी सांगितलं, आनंद म्हटलं की आनंदाला बऱ्याच जणांचं असं आणखी परमार्थामध्ये जे लोक गाडी अभ्यास करतात ना, त्यांना पण माहिती नाही आनंद या शब्दाला. आता तुम्ही सांगा त्या, कोणी सांगेल का आनंद या शब्दाला? सुख म्हटले का आनंद या शब्दाला, आनंद निरानंद. आनंद परमानंद वेगळा, मात्र निरानंद त्याचे विरोध पाहिजे. निरानंद म्हणजे आनंद नाही, आनंद निरानंद, सुख दुःख. आणि तेच आहे, हा समतोल साधण्यासाठी अगस्त्य मुनी या दक्षिणेच्या भागाकडे आलेले आहेत. वास्तविक स्वरूपानं सर्व भाग सुखावलेला आहे आणि या सुखावलेल्या भागामध्ये सर्व जीवन आनंदामध्ये आहे. मात्र या ठिकाणी एक कथा येऊन जाते. अगस्त्य मुनीच्या जीवनातील कालिके नावाचा एक दानव आहे, राक्षस आहे. आणि तो काय करत होता, सर्वनाश करत होता. साधूंचे यज्ञ वगैरे सगळं त्याने मोडायचे. आणि मग तो समुद्र मध्ये दिवसभर युद्ध करायचं, रात्रभर युद्ध करायचं आणि दिवसा त्या समुद्रामध्ये जाऊन लपायचे. खूप देव लोकांना त्रास. असे ब्राह्मण लोकांनी पूजा मांडली ना साधू संतांनी, तर त्यांच्या पूजेमध्ये समजा पाठामध्ये असं विघ्न करायचं आणि त्यांना विजय प्राप्त होता.
हे पण रात्री युद्ध करायचं आणि दिवसा देव लोकांनी त्यांना शोधायचं, कुठे तो कालिके, कुठे तो कालिके, कुठे तो कालिके. कालिके सापडायचंच नाही. आताचा कालिके जेलमध्ये म्हणून सापडतो तरी आहे बाबा जेलमध्ये, पण तसं तो कालिके सापडायचाच नाही. आणि मग यानं काय परिणाम झाला, तो ऋषीमुन्यांना खूप त्रास देऊ लागला. आणि जेव्हा त्रास होतो ना तेव्हा यदा यदाई धर्मस्य, बुडविला धर्म अधर्म झाला फार, दिदला से त्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजिते देवा कोणी एक. हे त्रासाची लक्षणं समजायची. आणि हा जो कालिके दानव रात्री युद्ध करायचा आणि दिवसा मात्र समुद्रामध्ये लपायचा. सर्व देव हातबल झाले आणि सर्व देवांनी विनंती केली, नेमकं आता आपण कुणाला असं समोर केलं पाहिजे की आपल्याला हे कालिके संपणार आहे. मग त्याने विनंती केली. तपस्वी अगस्ती मुनीकडे आले. आपण थोडक्यामध्ये कथा घेणार आहोत. एक 10 मिनिटामध्ये कथा संपवायची. ह्याच्यामध्ये माझा थोडाही दोष नाही. मला तर असं खूप कथा सांगू वाटते. आता थोडक्यामध्ये पाश्चात कथा संपली पाहिजे, कारण तिथं लाहीव आहे. कथा का संपवायची, पाचच्या पुढे कथा नाही, कारण तिथं चपात्या करायच्या आहेत. काय करायचे आहेत? चपात्या करायच्या आहेत. संध्याकाळी कीर्तन ऐकण्यासाठी बाहेरून खूप लोक येतात. जवळजवळ माझा अंदाज संध्याकाळी 2,500 ते 3,000 लोक जेवत असतील ना, 2,500 ते 3,000. मग त्यांचा स्वयंपाक आपण करायचा आहे. बरं, आपलं गाव छोटं आहे आणि अगस्ती मुनीचं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाच्या मुखात अन्न गेलं पाहिजे. म्हणून 5 पर्यंत कथा करायची. सर्व देव हातबल होतात आणि ते अगस्ती मुनीला विनंती करतात. आणि आता अगस्ती मुनी म्हणजे देवता कोणची आहे? मित्रावरून, म्हणजे मित्र म्हणजे कोण? अग्नी. वरून म्हणजे पावसाची देवता आहे. आणि मग अगस्ती मुनीने आपल्या आईवडिलांचं स्मरण केलं, आपल्या वडिलांचं स्मरण केलं, दोघांचंही स्मरण केलं. आणि स्मरण करून त्या ठिकाणी त्यांनी अशी विनंती केली, तुम्ही विश्वनाथ दीनरंक म्यानाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आणि मग मित्रावरून हे दोघं आहेत ना, भगवान शिवजींना महाराज निघाले आता. आणि जेव्हा अगस्ती मुनी निघाले ना, अगस्ती मुनी निघाल्यानंतर जसा एका आगीतून निखारा उत्पन्न व्हा. निखारा, आता जर तुम्हाला म्हटलं, आता निखाराच तुम्हाला माहिती नाही का? माहिती आहे निखारा? निखारा माहिती आहे? चुलीतला केंडारा कसा माहिती आहे का? अहो, पहिले आमची आजी झालं, आई झाली, ती असंच निखारा जर असा आला बाहेर, असं हातात घ्यायचा, असे मग चुलीत टाकायच्या. तो निखारा धक 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 धकता निखारा. त्याच्या तशा ज्वाळा तशा येत होत्या अशा बाहेरून त्या जाळामधून, असा निखारा. आता तो गॅस शेगडी वगैरे काय आलेला आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला ते निखारा वगैरे काय माहित नाही. असू द्या, चला पुढे. आणि मग असा जो निखारा आहे ना, निखाऱ्यासारखं लाल बुंद आधी अगस्ती मुनी झाले आहेत. कारण अगस्तीच्या मनामध्ये राग आहे, अरे देव लोकांनी मला विनंती करावी, आता त्या कालिकेचं बघतो मी. आणि असे म्हणून या ठिकाणी एक निखारा असा पुढे जात आहे. आणि आता ते युद्ध चालू आहे. युद्ध कोणाचं चालू आहे? राक्षसाचं आणि देवाचे युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये रात्री युद्ध आहे. आणि त्या रात्रीच्या युद्धामध्ये अगस्ती मुनी अगदी डोळे लाल करून निखाऱ्यासारखं असं तेज असं बाहेर फेकलेलं आहे आणि ते युद्ध पाहत आहेत. युद्ध सकाळी सूर्योदय होण्याच्या आधी युद्ध संपलेलं आहे. पण ते जे आहेत ना, पूर्ण सर्व राक्षस लोक कालिके समुद्रामध्ये जायचा दिवसभर समुद्रामध्ये. हे अगस्तीने पाहिलं. लक्ष द्या, अगस्ती मुनीने पाहिलं. आणि अगस्ती मुनीने पाहता क्षणीच अगस्ती मुनीची नजर त्या समुद्रामध्ये गेली. आंतरदृष्टीने पाहिलं तर कालिके आणि कालिकाचे गुप्त सैनिक त्या समुद्राच्या तळाशी आहेत. सूर्य उगवला आणि हा जसा सूर्य उगवतो तसा सूर्य जागेवर थांबलेला आहे. अगस्तीने सांगितलं, बघ, याद राख, आजचा दिवस माझ्यासाठी आहे. शेवटी सूर्य कोण आहे? ह्याचा कोण आहे? बाप आहे की. मग पोरानं बापाला आज्ञा केली, बापानं आज्ञा करावं लागते ना. पण पोरानं बापाला आज्ञा केली. बापालाही बरंच वाटलं. का? पोराची आज्ञा, पोराचा स्वार्थ नाही, जगाच्या स्वार्थासाठी त्यानं मला आज्ञा केली. आणि मग सूर्यानं सुद्धा त्या तास म्हणून सांगितलं, काय नाही, सकाळचा प्रहर असतो 9 वाजेपर्यंत, तो 9 वाजेपर्यंत जे असतं ना, तो प्रहर मी दुपारी 12 वाजेपर्यंत ठेवीन. म्हणजे डबल या ठिकाणी मी करतो, काय हरकत नाही, तू काय करायची ते कर. आणि मग आशीर्वाद दिला. अगस्ती मुनी या ठिकाणी विचार करतात. युद्धाला विराम झाला त्या संध्याकाळी. आणि मग दिवसा मात्र या ठिकाणी आता ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिवसा कालिके दानवाने त्याचे सैन्य कुठे आहे त्याने अंतर्दृष्टीने शोधलेलं आहे. ते समुद्रामध्ये लपून बसतात. आता अगस्त्य मुनी समुद्राजवळ जातात. त्या ठिकाणी सूर्य उगवला, सूर्य थांबवतात. सूर्यवंशातील प्रभू श्रीरामांना वंदन करतात. पहा, वंदन कुणालाही नाही करायचं. ज्याचा अधिकार नाही त्याला वंदन काय करायचं. तो पुढे झुलत आलेला आहे त्याला वंदन करायचं. आमच्यासारखे साधू संत सुद्धा भेटतात ना त्या लोकांना. मग आम्ही बिला म्हणून म्हणतो का ते असं ना, प्रथम दुर्जन मंदे शेवटी त्यांना वंदन करावं लागतं, विलाज नाही. पण ते तसं नाही बरं का. ज्याचा त्याला मान द्यायचा. सूर्य कुलाची देवता कोणची आहे? भगवान प्रभू रामचंद्र. ज्या वंशामध्ये रामाचा जन्म झाला त्या भगवान प्रभू रामचंद्रांना वंदन करतात. प्रभू रामने वंदन करून आज या ठिकाणी ते म्हणतात, मी कालिके यासह दानवास समुद्राच्या बाहेर काढेन आणि त्यांना संपवीन. या ठिकाणी समुद्रच प्राशन करणार तोपर्यंत आज सूर्यास्त होणार नाही. जर ते देव कालिके जर बाहेर नाही आला तर मी काय करणार? समुद्र प्राशन करणार. तोपर्यंत रामा तुला आज्ञा आहे, तो माझा बाप आहे पण तू त्या कुळातला आहेस. तो कोण्या कुळातला आहेस? त्या कुळातला आहेस. आणि ते माझा कोण आहे? बाप आहे. म्हणजे मलाही त्याचा पाठिंबा आहे आणि तू सुद्धा डबल त्याला सांग. म्हणून सूर्य कुळातला म्हणून भगवान प्रभू रामचंद्राला विनंती करतात आणि विनंती करून या ठिकाणी प्रभू रामचंद्राला वंदन करतात. आता दिवस लहान नाही, दिवस मोठा. हा जो कालिक आहे समुद्राच्या पाण्यातून पाहतो दिवस कधी मावळतो. पापी माणसं अंधकाराची वाट पाहत असतात. पापी माणसं अंधकारात नाही. पाप दिवसा होतं का अंधारात होतो? पाप अंधारात होतो. जरी दिवसा पाप झाला असेल प्रत्येकाला माहिती असतं मी हे जे कृत्य करतोय ते पाप कृत्य करत आहे, मी करायला पाहिजे. मात्र ते माणसं पाप करतात. म्हणजे पाप अज्ञानातून होतं. याचा अर्थ ते पाप अंधकारातून म्हणजे रात्रीचा समय ते पाप होत आहे. चला आपण एक अगस्त्य मुनीचा 2 मिनिटाचा जप घेऊ आणि पुढची कथा लगेच चालू करू. जय जय अगस्त्य मुनी, 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 अगस्त्य मुनी, जय जय 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 अगस्त्य मुनी. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी आता कालिकेचा अंत करायचा आहे. प्रभू रामचंद्राला विनंती केली, सूर्याला विनंती केली. आता दिवस मोठा झालेला आहे. हा कालिके वाट पाहतो समुद्रामध्ये. अरे देव लोकांवर युद्ध करायचं आहे. दिवस कधी संपणार? दिवस संपत नाही, संपदा संपत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये अगस्त्य मुनी भगवंताला विनंती करतात. त्या समुद्राजवळ येतात आणि समुद्रामध्ये आल्यानंतर या ठिकाणी त्या समुद्राला विनंती करतात, माझा विलास नाही. तेव्हा सूर्य देवता सांगते, अय अगस्ती आता शांत बसू नकोस, वेळ आहे, बघ तुझं तू कार्य कर. आणि मग अगस्त्य मुनी पुढे धावत आहेत आणि धावत असताना या ठिकाणी समुद्राला विनंती करतात, हात जोडतात आणि सांगतात, तू घाबरू नको, मी तुला पूर्ववत करतो. मात्र एका वंजळीमध्ये मी तुला प्राशन करणार आहे. आणि अगस्त्य मुनींनी त्या वंजळाशी पसरली आहे. सर्व देव लोक
त्या समुद्राच्या काठावर आहेत. अहो एक देव नाही 33 कोटी देव आहेत. ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश आहे, स्वतः भगवान प्रभू रामचंद्र आहेत. आणि अगस्त्य मुनी वंजळ केली. हो बघता काय वंजळ करता करता अख्खा समुद्र एका गोट्यामध्ये प्राशन केला. बोला अगस्त्य मुनी भगवान की अगस्त्य मुनी भगवान की. अहो प्राशन केला. नुसतं प्राशन नाही केला, प्राशन केल्याबरोबर समुद्राचं पाणी सर्व वाटलेलं आहे. सर्व राक्षस लोक दिसू लागले आहेत. सर्व देवलोक आणि दानव यांचे मध्ये युद्ध झालं. अहो खूप मोठं युद्ध झालं. जसं युद्ध झालं ना त्या युद्धामध्ये पटापट पटापट राक्षस मरू लागले. हा कालिके जेव्हा वर येतो सर्व देवलोकांनी कालिकेचा निपात केला. आणि निपात करता क्षणीच देवलोकांना आनंद झाला. राक्षसाचा पराजय कालिके मारला गेला. आणि या युद्धामध्ये देवलोकांचा विजय झाला. विजय झालेले देवलोक आनंदी झाले. आणि मग अगस्त्य मुनीने सांगितलं अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मोने. ज्या सिंधूनं ज्या समुद्रानं हात जोडले होते असा समुद्र अहो लगेच युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये देवलोक विजय झाले ना तेव्हाच अगस्त्य मुनीने पूर्ववत या ठिकाणी समुद्र आहे तसा केला. समुद्राला भरती आली, ओहोटी आली. समुद्र शांत, कालिकेचा अंत, देवलोक विजयी. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कालिकेचा अंत आपण आजच्या कथेमध्ये पाहिलेला आहे. उद्याच्या कथेमध्ये लोपामुद्रा मातेचा जन्म, त्या पितरांचा उद्धार आणि अगस्त्य मुनींचा शुभ विवाह. पण ह्या कथेसाठी उद्याच्या कथेसाठी आता तुम्ही 3 जण आहेत ना उद्या बरोबर 3:30 कथा चालू करायची. बरोबर 5 ला आहेत की चला आरतीसाठी कोण आहेत यजमान? आरतीसाठी कोण आहेत का यजमान? असं आहे का? आता एक अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरच्याची कैसी शेवू आम्ही जातीन. उंबरच्याची कैसी शेवू आम्ही जातीन. रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायलीची होऊ दंगा
अभंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती 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 चंद्रभागेच्या पाण्याने चंद्रभागेच्या दर्शने रंग अंगणा हो नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग या ठिकाणी समुद्र प्राशन आणि कालिके दानव यांचा देवादिकाकडून शेवट झालेला आहे. आता देवलोक आणि साधू संत सज्जन यांना खूप आनंद झाला. का तर कालिके दानव संपविला. आपण थोडा पुढचा कथा घेऊ आरतीपर्यंत. आता श्री अगस्त्य ऋषी ध्यानस्थ बसून शिव आणि प्रभू श्रीरामाचं अखंड चिंतन करतात. लक्ष द्या, ध्यानस्थ बसले असताना विषय खूप महत्वाचा आहे. जेव्हा ध्यानस्थ बसले असताना अरण्यामध्ये एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाखाली ध्यान करता ध्यानामध्ये मग्न आहेत आणि त्यांची नजर एकाकी अशी वरी गेली त्या झाडाकडे आणि झाडाकडे गेल्यानंतर त्यांना काही अशी माणसं उलटी तरंगली दिसली. उलटी म्हणजे खाली डोकं आणि वरी पाय. जेव्हा त्यांनी हे सर्व अघटित पाहिलं, पितर उलटे लटकले ते अचानकची पाहिले, मन हेलावून गेले मुनी अगस्ती ऋषींचे मन हेलावून गेलं. अहो, आपण जर एकाएकी जर चलत असताना जर एखादा अशी वस्तू जर पाहिली, एखादा माणूस लटकलेलं, आपले काय होती अवस्था. पण ते उलट्या एक नाही, दोन नाही, तीन नाही, असे बरेच आहेत उलटे लटकलेले. मात्र मुनी धाडसी होते. मुनी धाडसी परी धीट, मने स्मरण करुनी नीट, विचारुनी पितरास स्पष्ट, अशी अवस्था कवन्या गुणे. आणि मग त्यांनी विचारलं, अंतर्दृष्ट त्यांनी पाहिलं तर हे आपलेच पितर आहेत. मग ते विचारतात, ही आपली अवस्था अशी का झाली, कोणी केली. हे पहा, जे पितर आहेत ना आणि अगस्त्य मुनी यांच्यामध्ये संवाद होतो. संवाद एकमेकाला बोलतात. पितराला वाचा फुटली आणि त्यांचा संवाद असा होतो, हे ऐसे कैसे निझाले ते मजसी नाही उमगले, आपण तर सांगावे भले
ही अवस्था नाही बरी. अरे ही अवस्था बरी नाही. सांगा नेमकं का तुमची अशी अवस्था येईल आहे. कोण म्हणतायत? अगस्ती मुनी. कुणाला? त्या पितरांना. आणि आता पितर बोलतात. मग पितर बोलू लागले. मग पितर बोलू लागले ते कारण सांगतात. अगस्ती मुनी, हे जे आहेत ना, आम्ही तुमचे वंशज आहेत, वंशज आहोत आम्ही. आणि त्यांना गती कधी मिळणार आहे? गती. आणि जेव्हा गती कधी मिळणार आहे म्हणल्यानंतर अगस्ती मुनी थोडे शांत झालेत आणि मग सांगतात, सांगा गती कधी मिळणार आहे. आम्ही एका पिढीले नाही तो, अशा एक 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 अनेक पिढ्या आहेत. मात्र मुनिवर्य, जेव्हा तुमचं लग्न होईल आणि जेव्हा वंशवृद्धी होईल तेव्हा मला गती प्राप्त होणार आहे. गती प्राप्त होणार आहे म्हणजे याचाच अर्थ अगस्त्य मुनींच्या तोपर्यंत ध्यानी मनी नव्हतं, आपण लग्न न करावं. आणि म्हणून माणसं म्हणतात ना, तुझी एकदा हड पिवळी केली की आम्ही निवांत झालो. म्हणजे वंशवृद्धी. हे लग्न करणं का फक्त एक ती मौज मज्जा, एक भोग वासना तृप्त करणे नाही, वंशवृद्धीसाठी आहे. आणि पुन्हा मात्र तिथून आपण अखंड भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये सुखी असं नामचिंतन घ्यायचं आहे. आणि म्हणून ते पितर सांगतात, आणि मग तुम्हाला मोक्ष प्राप्त, अन्यथा पिशाच योनी. म्हणजे त्यांना तोपर्यंत पिशाच योनीच आहे आणि तुम्हाला बी तेव्हाच मोक्ष आहे. बघा, ते पितर आणि अगस्त्य संवाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या पितरांचं आणि अगस्त्य मुनींचं बोलणं झालं. आणि मग आता अगस्त्य मुनी लग्नाला उद्या तयार होणार आहेत. लग्नाला उद्या तयार झाल्यानंतर लगेच लग्न लोपामुद्रा, आणि मग लोपामुद्रा लगेच सासरी, असं उद्या खूप कथेमध्ये आहे. म्हणून आपण उद्या कथा वेळेवर करू. 3 ऐवजी 3:30 करू. मात्र कथा करू या आरतीसाठी पुढे. तात्या